नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्म मध्ये. जसं की आपल्या आरंभ संस्कृतचा 5वा चॅप्टर आहे शब्दरूपानी, तो आपण चालू केलाय. त्यामध्ये पहिलं लेक्चर आपल्याला झालेलं आहे. त्यामध्ये आपण बेसिक सांगितलेलं आहे. त्याची कारक प्रकरणाशी कशी लिंक होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला कारकमध्ये काय शिकायचं याचा पण एक संदर्भ आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितला. पण तो मूळ बेसिक संदर्भ पूर्ण कारक प्रकरणाशी संबंधित होता. आता सेकंड लेक्चरमध्ये आपण ऍक्च्युली शब्दरूपाने चालू करतोय. विद्यार्थी मित्रांनो, शब्दरूपाने टॉपिक एवढा इम्पॉर्टंट आहे की तो तुम्हाला जवळजवळ 10 ते 15 मार्क मिळवून देणार आहे पार्ट 1 मध्ये. आणि जर शब्दरूपाने एकदम परफेक्ट केला तर पार्ट 2 मध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी कामाला येणार आहे. त्यामुळे शब्दरूपाने टॉपिक एकदम चांगला करा. एकतर तुम्हाला सांगतो शब्दरूपाने शिकायचंय काय. शब्दरूपाने तुम्हाला शिकायचंय टेबल्स. टेबल्स मध्ये काय शिकायचंय म्हणजे स्वरांचे टेबल शिकायचे, व्यंजनांचे टेबल शिकायचे, सर्वनामाचे टेबल शिकायचे. जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो 40 ते 45 टेबल टोटल आहे. पण एवढे टेबल करण्याची पाठ गरज नाही. अशी आपण ट्रिक देणार आहे तुम्हाला की 7-8 टेबल मध्ये तुम्हाला 40-50 टेबल लर्न होतील आणि त्याची ट्रिक लागणार आहे 100% विद्यार्थ्यांना. त्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्ही आधी पहिला भर जो आहे तो टेबल लर्न करण्यावर द्या, कॉन्सेप्ट समजण्यावर द्या. ट्रिक कधी पण ऍट द एंड लावायची, ज्या ठिकाणी कॉन्सेप्ट लागत नाही त्या ठिकाणी ट्रिक लावायची, कारण तुमचा टाइम सेव्ह व्हावा त्यासाठी. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर शब्दरूपाने या चॅप्टर मध्ये आपण आज सेकंड लेक्चर मध्ये बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या अजून समजून घेऊया की शब्दरूपानी मध्ये आहे काय. पहिले तर बघा, शब्दरूपानी मध्ये तुम्हाला ना जे पण विभक्ती आहेत, सप्तमी 7 विभक्ती, प्रथमा द्वितीय तृतीय अशा ज्या 7 विभक्ती आहेत, त्या 7 विभक्तीमध्ये तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक विभक्तीचं वचन असतं. जसं प्रथम विभक्ती आहे त्याचं एकवचन, द्विवचन, बहुवचन अशा प्रत्येक वचनामध्ये विभक्ती असते. असं का? कारण काळानुसार आपल्याला संस्कृतमध्ये पण कसं वाक्य तयार करता आले पाहिजे. जसं मराठीत करतो, राम शाळेत चालला, राम शाळेत गेला, राम शाळेत जाणार होता. असे प्रत्येक काळात जर एक एक वाक्य मराठीत बनत असेल तर संस्कृतमध्ये पण बनू शकतं ना. आणि जर बनू शकतं तर ते शब्दरूपाने ज्या 7 विभक्ती आहेत याच्याद्वारे ते वाक्य बनवलं जातं. वाक्याची जी पुनरावृत्ती आहे आणि जे बनवण्याची प्रक्रिया आहे ती या टॉपिक पासूनच आलेली आहे शब्दरूपाने. वाक्य कसं तयार करायचं, संस्कृत जे तयार झालं ऍक्च्युली, शब्दांची निर्मिती, त्यांचा एक लय बाधितपणा म्हणजे वाक्याचा अर्थपूर्ण अर्थ तो जो आला तो आला शब्दरूपाने टॉपिक मधून. तर विद्यार्थ्यांना एक गोष्ट पहिली तर लक्षात ठेवा, पहिला रूल काय आहे याच्यामध्ये. पहिला रूल आहे, जे पण विभक्ती आहेत सर्व विभक्ती मध्ये काय असतं, प्रत्येकांचं वचन असतं. एकवचन, द्विवचन, बहुवचन हे 3 वचन. त्यानंतर विभक्तीमध्ये जे शब्द असतात ना, विभक्तीमध्ये जे शब्द असतात ना त्यांना सुबंत म्हणतात. सुबंत पद. विभक्तीमध्ये जे शब्द असतात त्यांना काय म्हणतात, सुबंत. सुबंत आणि तिगंत प्रत्यय आपण शिकलोय बघा कशामध्ये, पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलोय. सुबंत आणि तिगंत प्रत्यय यालाच पद म्हणतात, सुबंत पद. पद म्हणजे काय रे विद्यार्थ्यांनो, पहिलं तर बघा 5 पद आहेत आपल्याला. 5 पद मध्ये कुठले कुठले आहेत, विशेष्य, विशेषण, सर्वनाम, अव्यय आणि क्रिया. या 5 पदांवरूनच संस्कृतच्या शब्दांची निर्मिती झालेली आहे. विशेष्य आणि विशेषण ह्यातला फरक समजून घ्या. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. विशेष्य म्हणजे काय, ज्याच्याबद्दल माहिती सांगत आहे त्याला विशेष्य म्हणतात. फॉर एक्झाम्पल जर मी ते एक्झाम्पल घेतलं, चांगला मुलगा, तर नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, विशेषण. म्हणजे या ठिकाणी चांगला काय झालं, विशेषण. आणि विशेष्य काय झालं या ठिकाणी, मुलगा, म्हणजे ज्याच्याबद्दल आपण सांगतोय माहिती. त्यानंतर सर्वनाम म्हणजे काय, ज्या ठिकाणी पण संज्ञा पदांची पुनरावृत्ती होत नाही त्याला सर्वनाम म्हणतात. सर्वनाम म्हणजे आता एखाद्याचं नाव राम आहे, पण रामला मी म्हणतो इकडे, राम इकडे, पण मी असं म्हणतो त्याला तू इकडे आहे. मग त्या ठिकाणी संज्ञा जे त्याचं नाव आहे त्याची पुनरावृत्ती करायची गरज नाहीये, त्याला म्हटलंय सर्वनाम. अव्यय म्हणजे आपण शिकलो अव्यय प्रकरणात की ज्याचा काळ, लिंग, वचन यांच्यावर कोणताही फरक पडत नाही, ते स्थिर राहतात, त्याला अव्यय म्हणतात. आणि क्रिया म्हणजे काय, क्रिया म्हणजे ज्या ठिकाणी पण मुवमेंट होते, पडणे, ठेवणे, ज्या ठिकाणी पण आपण मुवमेंट करतोय, हालचाल करतोय त्याला क्रिया म्हटलंय. या 5 पदापासूनच संस्कृतच्या शब्दांची निर्मिती झालेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे 5 पद तुम्हाला याचं पण टेबल बघायचं आहे सर्वनामचा, हे पण आपल्याला शिकायचंय, लर्न करायचंय. तुम्ही जे 3 बेसिक रोल आहेत हे समजून घ्या पहिले. त्यानंतर आपण बघूया स्वरांत काय असतं, व्यंजनात काय असतं. कारण या प्रत्येकाचे टेबल्स आपल्याला बघायचे आहेत. स्वरांत कसे असतं, व्यंजनात टेबल कसे असतात,
सर्वनामचे टेबल कसे असतात? पहिले तर समजून घ्या स्वरांत आणि व्यंजनांत म्हणजे काय. स्वरांत, व्यंजनांत. स्वरांत म्हणजे काय, आपल्याला विद्यार्थ्यांनो स्वरांचे टेबल बघायचे बरं का. स्वरांचे म्हणजे काय, ज्या शब्दांच्या शेवटी स्वराचा अंत होतो म्हणजे स्वरांत. ज्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरामध्ये, आता जर शब्द एक घेतला मी, देव, देव. आता हे शेवटला अक्षर कुठला येतो, व. मग व मध्ये जर स्वर लागत असेल शेवटच्या शब्दामध्ये, तर तो आहे स्वरांत. म्हणजे त्याचा शेवट कसा झालाय, स्वराने शेवट झालाय. आता इथं काय लागते रे, देव. ह्याची फोड कशी करायची, देव. व शेवटचा जो अक्षर आहे तो कसा आहे, पूर्ण आहे. मग त्याचा अर्धवट कसा असतो, अर्धपूर्ण. तर व इथं संज्ञा प्लस अ स्वर जेव्हा त्याच्यामध्ये ऍड झाला तेव्हा देव हा शब्द तयार झाला, बरोबर का. मग या ठिकाणी स्वर लागतोय. अ हा काय आहे, स्वर. म्हणजे ज्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरामध्ये स्वराने शेवट होतो त्याला काय म्हणतात, स्वरांत शब्द म्हणतात. अजून कुठला घेता तुम्ही, ईश्वर. ईश्वर. ईश्वर हा र कसा आहे, आधी बघायचं दिलेल्या शब्दाच्या शेवटचा अक्षर तो पूर्ण आहे का अर्धवट आहे. जर अर्धवट असेल तर व्यंजनात असतो, आणि जर पूर्ण असेल तर तो काय असतो, स्वरांत असतो. स्वरांत म्हणजे काय, स्वराने झालेला अंत, आणि व्यंजनाने झालेला अंत म्हणजे व्यंजनांत. आता इथं जर असं दिलं असतं, ईश्वर इथं संज्ञक देतानीच असं दिलं असतं आणि याची विभक्ती वळका म्हटलं असतं, तर इथं आधी बघायचं व्यंजनांत आहे. म्हणजे इथं रकारांचा टेबल लागतो. आणि जर इथं अर्थपूर्ण दिला असेल, पूर्ण र, तर इथं स्वर बघायचा आणि त्या स्वराचा टेबल त्या ठिकाणी लागतो. आता तर र दिले, तर र, र. आता इथं अस्वर लागतोय बघा, म्हणजे इथं अकारांचा टेबल लागेल. आणि ईश्वर, ईश्वर इथं संज्ञक दिलाय म्हणजे इथं रकारांचा टेबल लागेल. आता पहिले तर तुम्ही समजून घ्या की हे तकारांत, आकारांत वगैरे काय असतं. एकतर विद्यार्थी मित्रांनो, हे इम्पॉर्टंट आहे, बेसिक समजणं तुमच्यासाठी. व्यंजनात बघा, आता मी एका एक्झाम्पलच्या द्वारे घेतोय, देव. आता इथं व कसा दिलाय, पूर्ण व दिलाय. जर इथं संज्ञक दिला असता तर मग ते व्यंजनात येतं. जेव्हा पण दिलेल्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरामध्ये इथं संज्ञक लागतो तेव्हा तो व्यंजनात, म्हणजे व्यंजनाने त्याचा अंत झालेला असतो त्या शब्दाचा. आणि जेव्हा पण शब्द हा पूर्ण असतो, म्हणजे शेवटचं जे अक्षर असतं त्या शब्दातलं ते जर पूर्ण असेल, त्याच्यामध्ये इथं संज्ञक नसेल, तर तो स्वराने अंत झालेला असतो कधी पण. कुठला पण घ्या एखादा. आता एक मी घेतला सुंदरी, सुंदरी. आता इथं सुंदरी दुसरी वेलांटी आहे, म्हणजे मोठाई आहे, बरोबर का, मोठाई. म्हणजे इथं ई काय आहे, स्वर आहे. जर इथं असं सुंदरीचा रफार दिला असता इथं संज्ञक, तर तो व्यंजनात झाला असता, रकारांत. सॉरी, इकारांत आहे बघा, आता दुसरी वेलांटी दिली. मग इथं ई काय आहे, स्वर. म्हणजे ई चा टेबल वापरायचं. तर प्रत्येक स्वराचा प्रत्येक एक टेबल बनलेला आहे आपल्या शब्दरूपाणीमध्ये. आता इथं हे झालं दुसरं एक्झाम्पल, हे देवचं. आता इथं एखादं एक्झाम्पल घेऊ, भागवत. आता तुम्हाला आता देताना प्रश्न असा देतात बघा, भागवत. जेव्हा पण दिलेल्या शब्दामध्ये शेवटच्या अक्षराचा इथसंज्ञक दिलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी व्यंजनाने त्याचा शेवट होतो, भागवत. तो इथं काय इथसंज्ञक, म्हणजे हा शब्द व्यंजन कसा आहे, तकारांत, तकारांत. म्हणजे त या व्यंजनाने त्याचा अंत झालेला आहे. दुसरा घ्या, देव, देवांश, देवांश. इथं पण इथसंज्ञक दिलाय श मध्ये. तर हा कुठला आहे, पहिले तर बघायचं की तो स्वरांचा टेबल लागतोय का तिथं व्यंजनांचा टेबल लागतोय. जर व्यंजनांचा टेबल लागत असेल तर ती वेगळीच आहे, आणि स्वरांचा टेबल लागत असेल तर त्या ठिकाणी स्वरांचे टेबल यूज करायचे. आणि इथं देवांश दिलाय, जर इथं नुसता श दिला असता तर इथं स्वरांचा टेबल लागला असता, कारण तिथं स्वर हा लागतो शेवटला श मध्ये. पण इथं इथसंज्ञक श दिल्यामुळे इथं काय लागतं, व्यंजनाने त्याचा अंत झालेला आहे. मग हे आहे शकारांत, शकारांत. म्हणजे श या व्यंजनाने या दिलेल्या शब्दाचा शेवट झालेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता स्वर किती आहेत, 9 आहेत. व्यंजन किती आहेत, 33 आहेत. मग असे जेवढे स्वर आहेत तेवढे टेबल बनलेले आहेत, आणि जेवढे व्यंजन आहेत तेवढे टेबल बनलेले आहेत व्यंजनांचे. आता तुम्हाला स्वरांमध्ये जे 9 स्वर दिलेत, 9च्या 9 तुम्हाला टेबल शिकायचे आहेत. मग हे 9 तुम्हाला पुल्लिंग मध्ये 9 शिकायचे, स्त्रीलिंग मध्ये 9 शिकायचे, 9 पुंसलिंग मध्ये 9 शिकायचे. या स्वरांच्या टेबल मध्येच तुम्हाला जवळजवळ 25 ते 30 टेबल आहेत. पण एवढं करायची गरज नाहीये. आपण फक्त 6 टेबल देणार आहोत या स्वरांमध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व स्वरांचे टेबल कंप्लीट होणार आहेत. ते 6च टेबल तुम्ही लर्न करायचे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे स्वरांवरती आपले 2-3 लेक्चर होतील. त्यानंतर व्यंजनांवर 1-2 होतील. कारण हा चॅप्टर खूप मोठा आहे, याचं वेटेज पण खूप जास्त आहे. त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा तर कॉन्सेप्टवर भर द्या. ऍट द एंड आपण ट्रिक सांगणारच आहोत की ते सॉल्व्ह कसे करायचे.
त्याचे 6 टेबल तुम्हाला दिलेले आहेत ट्रिकचे. पण तुम्ही पहिले फोकस करा की कॉन्सेप्ट समजून घेण्यावर, की जो बेसिक टेबल आहे त्यांचा, की त्याची रचना कशी झाली, त्यांचा वापर कसा होतो शब्दांमध्ये हे समजून घ्या. ठीक आहे. आता 2-3 लेक्चरमध्ये आपले हे स्वरांचे टेबल चालणार आहेत. अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत म्हणजे जे पण स्वर आहेत त्या प्रत्येकाचे स्वर. स्वर म्हणजे कसं आता इथं भानू, इथं पहिला उकार आलाय बघा. पहिला उकार आलाय म्हणजे कुठला आहे? स्वरांत आहे. स्वरांत का घेतला इथं? कारण हे व्यंजन लागतच नाही. इथं इथं संगीत दिलेलंच नाही. भानू पहिला उकार आहे. उकारांत. या स्वराने त्याचा अंत झालेला आहे भानू. त्यानंतर ऋतू, ऋतू इथे दुसरा उकार आहे. म्हणजे मोठ्या ऊनी त्याचा काय झालाय अंत म्हणजे उकारांत. उकारांत हा त्याचा स्वराने अंत झालाय. आणि इथं पण तसंच, फक्त इथं इथं संख्या पाय मोडलेला असतो. आधी तुम्ही क्वेश्चन मध्ये प्रश्न आल्यानंतर समजून घ्या की तो स्वरांचा क्वेश्चन आहे का तो व्यंजनांचा टेबल तिथे युज करायचा ते समजून घ्या. आता आपण स्वरांचा एक असा कॉमन टेबल घेऊया की ज्याच्यामध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसलिंगी असे 3 टेबल आहेत. आणि ते तिन्ही टेबलवर एक एक लेक्चर होणार आहे आपलं. आणि ते प्रथम, द्वितीय विभक्तीमध्ये कोणते शब्द येतात, अकारांत, आकारांत, इकारांत, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसलिंगी हे आपण समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघूया या गोष्टी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, जो शब्दरूपांचा स्वरांचा टेबल आहे हा आपल्या बोर्डवर दिलेला आहे. या स्वरांच्या टेबलमध्ये बघा आपल्याला काय शिकायचं आहे. एकतर लक्षात ठेवा जे पण स्वर आहेत, अकारांत, आकारांत, इकारांत, हे कारांत म्हणजे काय, अंत झालाय त्या स्वराने. आता इथं अकारांत म्हटलाय म्हणजे दिलेल्या शब्दाचा शेवटचं जे अक्षर आहे त्याच्यामध्ये हा स्वर लागतोय. जसं वा, त, अ, हा स्वर लागतोय. वैद्य, अ, स्वर लागतोय. रुग्ण, राम, हे स्वर जे लागायले त्या त्या ठिकाणी ते काय आहेत, अकारांत म्हणजे या स्वराने अंत झालेले. तसंच आकारांत म्हणजे आ या स्वराने अंत झालेले. बला, कला, स्थिरा, आ म्हणजे शेवटला आ लागतोय. त्यानंतर इकारांत पहिला छोटा ई आहे बघा, इथं इथं मोठा ई आहे. छोटा ई म्हणजे पहिली वेलांटी. अग्नी इकारांत, मुनी इकारांत. सगळे शब्द जे आहेत ते स्वरांचे अंत झालेले शब्द आहेत, पण त्यांचं डिव्हिजन केलेलं आहे पुल्लिंगी स्वर, स्त्रीलिंगी आकारांत, त्यानंतर नपुसलिंगी आकारांत. म्हणजे जे पण स्वर आहेत प्रत्येकाचं कसं डिव्हिजन केलं टेबलमध्ये, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसलिंगी च्या बेसिसवर. आणि जेव्हा क्वेश्चन मध्ये आता बघा तुम्हाला शब्दरूपानी जे आहे ना 15 मार्कला आहे. एसएके मध्ये कसा क्वेश्चन येतो बघा, शब्दरूपानी काढा त्याची म्हणजे बनवा त्याच्यात व्याख्या द्या. एखादा शब्द दिलेला असतो, आता दिलेला आहे रामेन. मग तुम्हाला असे 5 शब्द दिलेले असतात. मग ते शब्दरूपानीद्वारे ओळखा म्हणतात की विभक्ती काय आहे, त्याचं वचन काय आहे, त्याचं लिंग काय आहे. मग ते लिंग, वचन, विभक्ती काढण्यासाठी तुम्हाला आधी हे टेबल पाठ पाहिजे. कारण याच्यातच तुम्हाला बेसिक पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसलिंगी हे गोष्टी दिलेल्या आहेत. मग त्या आधी बघून बघा. तर रामेने शब्द दिला, असे 5 शब्द दिलेले असतात. आता एक शब्द घेतला रामेन, पहिले तर काढायची विभक्ती. मग रामेनची विभक्ती काढण्यासाठी तुम्हाला कशाचा टेबल पाठ पाहिजे, राम, बरोबर का? रामचा टेबल पाठ पाहिजे. मग राम कसा शब्द आहे, राम हा अकारांत शब्द आहे, बरोबर. पहिले तर दिलेल्या शब्दांची शब्दरूपाने काढण्याचे पहिले बेसिक शब्द घ्या, त्याची विभक्ती बाजूला काढून ठेवा. राम याने, राम हा बेसिक शब्द आहे. आणि या टेबलच्या बाहेर क्वेश्चन जात नाही बरं का, टेबल मधलाच क्वेश्चन असतो 100%, 5च्या 5. रामेंचा बेसिक शब्द काय, राम शब्द आहे. राम हा शब्द कसा आहे, अकारांत आहे आणि कसा आहे, पुल्लिंगी. झालं. मग त्याच्या लिंगामध्ये आन्सर येईल पुल्लिंगी, तो आकारांत आहे आणि त्याची शब्दरूपाने काय, रामेन. मग त्यासाठी तुम्हाला रामचा टेबल पाठ पाहिजे. 7 विभक्त्यावाला, एकवचन, द्विवचन, बहुवचन अशा 7 विभक्तीवाला टेबल तुमचा पाठ पाहिजे. राम, रामम, रामेण, रामाय, रामत, रामस्य, रामो, रामो, रामाभ्याम, 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 रामयो, रामयो. हा जो टेबल आहे रामचा तो पूर्ण पाठ पाहिजे. आणि एक सिंपल सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आन्सर बरं का तुमचं. म्हणजे शब्दरूपानी मध्ये असं असतं, एखादा प्रश्न दिला की त्याचा मूळ शब्द घ्या, तो आकारांत आहे का इकारांत आहे का ते बघा, त्यानंतर त्याचं लिंग बघा, ते लिहा सगळं तिथं, लिंग, त्याचं वचन, त्याची विभक्ती कुठली आहे, तरच तुम्हाला एक मार्क भेटतो. आणि एक सांगू विद्यार्थ्यांनो, हे जे वादचा टेबल आहे आता बघा, आकारांचे जे टेबल आहेत, आकारांचे पूर्ण पित्त, वन, हे जे फक्त त्यांचं डिव्हिजन कसं केलंय, आकारांत पुल्लिंगी, आकारांत स्त्रीलिंगी, आकारांत नपुसलिंगी. आता आकारांत स्त्रीलिंगी मध्ये तर शब्दच दिलेला नाही, त्याच्यामुळे तुमचं काम हलकं झालं, तो टेबल करायची गरज पण नाही. कारण आकारांत स्त्रीलिंगी शब्द एक्झिस्टच करत नाही, म्हणून त्या ठिकाणी दिलेलाच नाहीये. आणि जे पण आकारांत पुल्लिंगी आहेत याच्यामध्ये कोणताही एक टेबल करा तुम्ही. तो एक टेबल केला म्हणजे तुम्ही बाकीचे 3 टेबलची पण आन्सर काढू शकता. आता इथं तुम्हाला क्वेश्चन मध्ये वैद्य आलाय, वैद्य, वैद्याय ही विभक्ती दिली, हा शब्द दिलाय वैद्याय, वैद्याय.
आणि इथं विचारलंय की त्याची विभक्ती काढा, त्याचं वचन ओळखा, त्याचं लिंग ओळखा. तुम्ही हे सर्व करू शकता रामच्या टेबल. कारण जे पण प्रत्येक इथंच नाहीये, प्रत्येक ब्रॅकेटमध्ये एका ब्रॅकेटमध्ये कोणतेही हा ब्रॅकेट घ्या, हा ब्रॅकेट घ्या, हा ब्रॅकेट घ्या. एका ब्रॅकेटमध्ये कितीही शब्द देऊ द्या, त्यातल्या एकच शब्दाचा टेबल पाठ करा. बाकीचे टेबल तुम्हाला मनाने पाठ होतील, सगळे लर्न होतील. आता ह्या वैद्य विचारलाय, मग रामचं टेबल काढा. रामच्या टेबलमध्ये बघा, राम, रामेण, रामाय. मग त्या ठिकाणी कुठलं लागतंय? तृतीय लागते विभक्ती. बरोबर का? म्हणजे कोणताही एक टेबल पाठ करा. आता तुम्हाला त्याच्यापेक्षा एक अजून एक ट्रिक मी भारी सांगणार आहे, की तो म्हणजे हे जे तुम्हाला दिले आता बघा किती शब्द आहेत याच्यामध्ये, तेवढे टेबल तुम्ही पाठ करत बसणार आहे का? एवढे सगळ्यांचे टेबल तुम्ही पाठ करणार आहे का? तर नाही. तुम्हाला मी ट्रिक देणार आहे शेवटला. त्याआधी तुम्ही समजून घ्या की अकारांत, अकारांत, इकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत, ऋकारांत हे कसे आहेत शब्द. आता बघा, वात, वैद्य, रुग्ण, राम. शेवट सगळ्यांचा अ नि होतोय. अ या स्वराने वात, रुग्ण, राम, वैद्य. आणि ते शब्द कसे आहेत? पुल्लिंगी, म्हणजे पुरुषार्थ शब्द आहेत ते. बघा ना, वात पुरुषासारखं बोल असं पुल्लिंगी आहे. वैद्य, रुग्ण, राम. स्त्रीलिंगी अकारांत शब्दच नाहीयेत. नपुसलिंगी पित्त, वन. ज्याचं कोणतं लिंगच नाहीये. आकारांत वाले बघा, पुल्लिंग मध्ये पण नाही, नपुसलिंग मध्ये पण नाही. स्त्रीलिंग मध्ये बला, कला, स्थिरा, म्हणजे शेवटला आ लागतोय बघा. आकारांत म्हणजे आ या स्वराने त्याचा अंत होतोय म्हणून त्याला आकारांत म्हटलंय. बला, कला, स्थिरा, माला या या स्वराने त्याचा अंत होतोय. आणि यातला पण आता कलाचा करा नाहीतर बलाचा करा, कोणता एक टेबल पाठ करा. बाकीच्या कोणत्याही 3 वर क्वेश्चन येते तुम्हाला सॉल्व्ह होणार म्हणजे होणारच. सेम सगळ्यांचं तसं आहे. ओ ओ इकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत. इथं बघा, ई पहिली वेलांटी वाले आहेत आणि मोठा ई दुसरी वेलांटी. ओ छोटा पहिला उकार आणि मोठा ओ दुसरा उकार खाली. आणि हे जे टेबल दिलेत ना, ते शब्दच एक्झिस्ट करत नाही. तुमचं काम हलकं झालंय या ठिकाणी, की तुम्हाला एक्स्ट्रा टेबल करायची गरज पण नाहीये. ऋकारांत म्हणजे ऋकारांत म्हणजे काय? ज्याचा अंत हा रू या स्वराने होतोय. जसं नृ, धातृ, धातृ, तृ म्हणजे रू लागते त्या ठिकाणी. पण कसं आहे, इथं पुल्लिंगी दिलंय बघा. धातृ, पितृ, पिता. पिता हे शब्द कसा आहे? पुल्लिंगी आहे. मातृ, माता, स्त्रीलिंगी. ज्ञातृ, धातृ. आता धातृ या ठिकाणी पण आलाय, या ठिकाणी पण आलाय. त्यामुळं क्वेश्चन मध्ये आधी बघायचं की विभक्ती. आता ह्याच्यामध्ये फरक आहे बघा, या धातृमध्ये या धातृमध्ये फरक आहे. दोन्हींची विभक्तीमध्ये रॅन्डम चेंज आहे आणि त्या रॅन्डम चेंज वरच क्वेश्चन आलेला आहे. आणि या प्रत्येक दरवर्षीच्या युनिव्हर्सिटीचे 5 शब्दरूपांमध्ये क्वेश्चन आलेले असतात, म्हणजे 5 मार्कला एसएगी मध्ये. त्यामध्ये रोकारांचा एक टेबल मधला क्वेश्चन फिक्स असतो. याच्यामधून एखादा आणि याच्यामधून एखादा, म्हणजे स्वरांमधून 2 क्वेश्चन प्रत्येक वेळेस असते एसएक्यू ला. 2 व्यंजनावर असतात आणि एक सर्वनामावर असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपले या स्वरांच्या टेबलवरच आपले 2 ते 3 लेक्चर होतील. याच्यामध्ये आपल्याला सर्व शिकायचं की पुल्लिंगचा टेबल शिकायचा आहे, स्त्रीलिंगचा शिकायचं आहे, नपुसलिंगीचा शिकायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक अजून एक त्याच्यापेक्षा भारी ट्रिक सांगतो. ती ट्रिक कशी तुम्हाला सांगतो. आता क्वेश्चन मध्ये अकारांत पुल्लिंगी, अकारांत पुल्लिंग, आधी पुल्लिंगचं बघू आपण. अकारांत पुल्लिंगी म्हणजे काय? अकारांत पुल्लिंगी, अकारांत पुल्लिंगी वर कोणताही टेबल आला, वात, वैद्य, रुग्ण, राम, कोणतीही विभक्ती विचारली, म्हणजे असं येत ना तुम्हाला वातची विभक्ती काढा, याची टेबल असतो प्रत्येकाचा. आता रामचा टेबल आहे. रामच्या टेबलमध्ये ज्या विभक्ती आहेत, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, सप्तमी विभक्ती, आणि त्याचं एकवचन मध्ये कसं येतं? राम, रामेम, रामेन, रामाय, रामत, रामस्य, राम. हे जर टेबल आहे, त्यातला एखादा शब्द उच्चारला जातो रामस्य, मग त्याची विभक्ती सांगा, त्याच्या शब्द रूपाने सांगा, म्हणजे त्याचं वचन, लिंग सर्व सांगा. म्हणजे चारी मधला कुठलाही आला, कुठल्याची विभक्ती विचारली, तर पहिले तुम्ही रामचा टेबल पाठ करा. त्या टेबलवरनं सगळ्याचे आन्सर करा. अकारांत बघा, अकारांत जर पुल्लिंगी आला तर सर्व टेबल रामच्या टेबलने सॉल्व्ह करायचे. आणि बाकी अकारांत, इकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत इथून जे खालचे आहेत सगळे, कशाबद्दल बोलतोय आपण? फक्त पुल्लिंगी. म्हणजे बाकी जे सर्व आहेत, बाकी पुल्लिंगी, ते फक्त एका टेबलने पाठ करायचे. तो म्हणजे मुनीचा टेबल. मुनी. तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, एखादा रॅन्डम चेंज आहे फक्त. नाहीतर मुनीचा जर टेबल तुम्ही पाठ केला ना, तर सर्व पुल्लिंगी उरलेली आकारांत, इकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत हे सर्व सॉल्व्ह होतील. हे रुकारांसाठी वेगळी ट्रिक आहे, ते तुम्हाला सांगतो. आता फक्त इथपर्यंत काउंट करा सगळ्यांचं, इथून धरून चला फक्त उकारांपर्यंत. हे जे खाली रुकारांत आहेत स्वरांनी शेवट झालेला, त्याच्यावर सेपरेट 2 टेबल आहे, ते पण सांगतो तुम्हाला. आता बघा, अकारांतवाला पुल्लिंगी कोणताही टेबल आला, कोणती विभक्ती विचारली तर रामच्या टेबलने सॉल्व्ह करायची. आणि बाकी सगळे
आकारांत इकारांतवाली कोणतीही विभक्ती विचारली तर मुनीच्या टेबलने सॉल्व्ह करायची. तसंच स्त्रीलिंगीमध्ये आता इथं आकारांत दिलेला नाही, आकारांत आकारांमध्ये माला घ्या. आकारांत आला स्त्रीलिंगीमध्ये, हे तुम्ही नोट डाऊन करा बरं का. तुम्ही जर लेक्चर बघताय तर काही गोष्टी तिथंच लिहून ठेवा नोटबुक मध्ये. तुम्हाला परत प्रश्न पडेल हे आ काय अ काय, हे बाकी काय लिहिलंय, बाकी कशासाठी लिहिलंय मी, बाकी लिहिलंय हे जे आकारांत, आता इथं आकारांत स्त्रीलिंगी लिहिलंय, तर हे सोडून जे बाकीचे स्वर आहेत म्हणजे इकारांत इकारांत उकारांत उकारांत, म्हणजे बाकी स्त्रीलिंगी. बघा, आकारांतवाले स्त्रीलिंगीसाठी मालाचा टेबल घ्या, म्हणजे मालाच्या टेबलने सर्वांच्या विभक्ती सॉल्व्ह काढता येतील तुम्हाला कोणाच्या, आकारांतवाल्या. आणि बाकी ज्या सर्व आहेत एक्सेप्ट खालचं बरं का, फक्त ते खाली नंतर बघू आपण. बाकी स्त्रीचं जे बाकी स्त्रीलिंगी जे शब्द आहेत सगळे ते मतीच्या टेबलने सॉल्व्ह करा. मतीचं एकच टेबल पाठ करा, तुम्हाला सगळ्यांची टेबल काढता येतील. फक्त काही जणांतर रॅन्डम चेंज आहे. नपुसलिंगी मध्ये पण, नपुसलिंगी आता याच्यामध्ये आकारांत दिलाय बघा, आकारांत नपुसलिंगी, आकारांत नपुसलिंगी वनच्या टेबलने करा. आणि बाकी जे सर्व राहिलेले आहेत ना, आता इथला कुठला एखादा मधूचा टेबल घ्या. म्हणजे मधू हे स्पेसिफिक शब्द आहे, त्याच्यावर रॅन्डम आपण उचलतोय कारण त्याचा संलग्न होतोय सगळ्या शब्दांची. म्हणजे बाकी, बाकी म्हणजे कसे, बाकी नपुसलिंगी स्वर आकारांत इकारांत इकारांत उकारांत उकारांत नपुसलिंगी, ते कुठल्या टेबलने, मधूच्या टेबलने. आता जेव्हा आपलं नेक्स्ट लेक्चर असेल ना, तेव्हा तुम्ही हे 6 टेबल फक्त पाठ करा. कुठले, रामचा टेबल, मुनीचा टेबल, मालाचा टेबल, मतीचा टेबल, वनचा टेबल, मधूचा टेबल. तुम्हाला सगळ्यांचे विभक्ती काढता येतील, सगळ्यांचे आन्सर काढता येतील. फक्त जे रोकारांत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, इकडं एक पितृचा टेबल पाठ करायचा आहे, पितृचा, कळलं का. आणि इकडं धातृचा, सॉरी पुढे गेला, हा धातृचा. हे थोडं वेगळं आहे, नपुसलिंगी रोकारांतवाले टेबल दोनचं वेगळं आहे, आणि ह्यातला एक टेबल पितृचा. हे 4 जे आहेत, मातृ ध्रु धातृ पितृ, या 4ची विभक्ती तुम्हाला काढता येईल पितृच्या टेबलने. नोट डाऊन करा, मी सांगतोय ते लिहून घ्या. हे जे रोकारांत ज्यांचा अंत झालाय रोनी, रो या स्वराने, पुल्लिंगी स्त्रीलिंग मधला फक्त पितृचा टेबल पाठ करा, दोन्हीची विभक्ती तुम्हाला काढता येतील. आणि नपुसलिंगी मध्ये धातृचा किंवा ज्ञातृचा काढा, ते पण तुम्हाला काढता येतील. जरी तुम्ही पितृचा एकच केला ना टेबल तरी चालतंय बरं का सर्वांमध्ये. फक्त रॅन्डम बहुवचन प्रथम आणि द्वितीय मध्ये यांच्यात फरक येतो फक्त 2 ठिकाणी, आणि द्विवचन मध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये यांच्यात फरक येतो. 4 ठिकाणीच फक्त बदल येतो, नाहीतर एका टेबल केला तरी चालतंय. कळलं का. तुम्ही एक काम करा, फक्त पितृचा टेबल पाठ करा, मी सांगतो तुम्हाला कसं करायचंय. आता सेपरेटली मी जेव्हा तुम्हाला एक एक टेबल सांगेल तेव्हा तुम्हाला कळेल की ते कसं कम्पेअर करायचंय प्रत्येक टेबलला. आता आपण, मी सांगणार आहे तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये की स्वरांत पुल्लिंगवाले, पुल्लिंगचा एक लेक्चर होईल, स्त्रीलिंगवर एक लेक्चर होईल, अन्नपुसलिंगीवर, असे 3 लेक्चर होतील आपले. आणि या 3 लेक्चर मध्येच आपल्याला बघायचंय की, आता समजा मी उद्या पहिल्या लेक्चरचं पुल्लिंगी घेतलं, तर पुल्लिंगी मध्ये आपण आकारांत आकारांत इकारांत उकारांत हे 2 टेबल जे आहेत, आकारांत राम आणि बाकीचे सगळे आहेत मुनी, या 2 टेबलवरच बाकी सगळे कसे आन्सर येतात, त्यांचे क्वेश्चन कसे येतात आणि क्वेश्चन कसे आलेले आहेत हे आपण उद्या बघणार आहोत. फक्त तुम्ही हे जे 6 टेबल दिलेत ना, त्यातले उद्या 2 टेबल पाठ करून ठेवा, कारण उद्या पहिलं लेक्चर आपलं पुल्लिंगीवर होईल. सगळं लेक्चर कशावर होईल, पुल्लिंगी. नंतर ह्याच्यावर एक लेक्चर होईल. जसं जसं आपलं लेक्चर होईल तसं तसे 2-2 टेबल तुम्ही पाठ करायचे. आता उद्या आपलं पुल्लिंगीवर लेक्चर आहे, तर तुम्ही हे 2 टेबल पाठ करा. आकारांत शब्द कोणताही आला, तो पुल्लिंगी असला तर रामच्या टेबलने सॉल्व्ह करायचा. बाकी कोणतेही असले स्वर आणि ते पुल्लिंगी असले तर ते मुनीच्या टेबलने सगळे सॉल्व्ह करायचे, 100% सॉल्व्ह होणार. आणि रोकारांत मध्ये पितृचा एक टेबल पाठ करा, हे दोन्ही टेबल तुम्हाला विभक्त्या निघून जातील. आणि शेवट ज्ञातृ आणि धातृ, नपुसलिंगी रोकारांत मध्ये धातृ किंवा ज्ञातृचा एखादा करा, नाही केला तरी चालतंय. पितृ या टेबल मध्येच काही रॅन्डम चेंजेस केले तर यांचं पण आन्सर येऊन जाईल. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुल्लिंगी या गोष्टी, पुल्लिंगी जे शब्द आहेत त्यांचं जे स्वरांनी अंत झालेला आहे त्यांच्या विभक्त्या कशा काढायच्या, त्यांच्यावर क्वेश्चन कसे आले हे आपण बघूया. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.